जिथे साक्षी आणि प्रिया एकाच लॉकअप मध्ये, तिथे सुटकेपेक्षा वाढतो अडकले पण. आणि साक्षी म्हणते माझं आयुष्य फक्त मीच जपलंय. पण प्रिया ओरडते तू आणि तुझा गुंड बाप दोघांनी मिळून माझं सगळं उद्ध्वस्त केलं. तेवढ्याच रागाच्या भरात साक्षी उचलते हात आणि अचानक अश्विन होतो समोर हजर. दुसरीकडे महिपतचा हात पोहोचतो प्रियाच्या गळ्यापर्यंत. तू तुरुंगात आहेस म्हणून जिवंत आहेस, पण खरंच प्रिया निर्दोष आहे ही पुन्हा एक नवा नाटकी खेळ. महिपत फक्त धमकी देतोय की पुढचा पाऊल ठरलेलंच आहे, सगळं कळणार आहे, पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि काहीही चुकू नका. प्रिया चुपचाप अश्विन समोर डोळ्यात अश्रू आणते, पण खरंच अश्रू की नाटक? काय अश्विन समोर येईल प्रियाचे खरे रूप? साक्षीचं मन भरलेलं, पण जेलची भिंत तिच्या आवाजाला रोखते. दामिनी केस सोडते आणि सगळं लटकलं एका धाग्यावर. रविराज घेतो NOC आणि केस दुसऱ्या वकिलाकडे देतो. जगात जेव्हा प्रेम आणि फसवणूक एकाच नंतर दिसतात, तेव्हा अश्विनच्या मनातही सुरू होतो एक घुसमट. तो म्हणतो आपण वरच्या कोर्टात अपील करू, पण खरंच तो प्रियावर विश्वास ठेवतोय का? पण जेव्हा दारात येतो एक दगड आणि त्यावर चिठ्ठी, अजूनही वेळ आहे तुझ्या जीव घेण्याची. पण प्रश्न फक्त एक, कोण आहे या सगळ्या मागे? काय महिपत शिखरने अजूनही धमकी दिली आहे? आणि खरी तन्वी प्रिया आहे की सायलीच? पाहत राहा ठरलं तर मग, आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.